नमस्कार. आजचा माझ्या कवितेचा विषय आहे खिडकी. आता तुम्हाला वाटेल खिडकी काय आहे, खिडकीवर काय लिहिण्यासारखं आहे. पण नाही, असं काहीच नाही आहे ज्याच्यावर काही लिहिण्यासारखं नसतं. जसं आपलं घर म्हणजे एक जिव्हाळ्याचं स्थान असतं, घराशी आपलं किती प्रेम असतं, तसंच खिडकी पण असते. एक खिडकीशी आपलं एक वेगळं नातं असतं. तुम्ही खिडकीत आपण उभं राहिलो सकाळी की बाहेरील वातावरण बघितल्यावर किती प्रसन्न वाटतं. कितीतरी खिडकीशी आपल्या आठवणी जुळलेल्या असतात. कधी कधी आपण म्हणू शकतो की खिडकी म्हणजे एक हळवी खिडकी असं पण म्हणू शकतो. कारण ह्या खिडकीमुळे एक प्रकारचं नातं जडलं असतं. तर अशाच खिडकीवर आजची माझी कविता आहे. ऐकूया. खिडकी. पापण्यांची लढ उलगडून जागे होता सकाळी. पापण्यांची लढ उलगडून जागे होता सकाळी. दिसशी समोर तू वाट माझी पाही. दिसशी समोर तू वाट माझी पाही. येते तुझं समीप घेते कवेत मजला. येते तुझं समीप घेते कवेत मजला. हात घेऊन हाती विसावते कडेला. हात घेऊन हाती विसावते कडेला. मेघ दाटती नभात धवल नीला आकाशी. मेघ दाटती नभात धवल नीला आकाशी. धुक्यात विरला प्रकाश लाल पिवळा केशर. धुक्यात विरला प्रकाश लाल पिवळा केशर. गुंजेच्या डोळ्याचे पारवे हळूच साद घालती. गुंजेच्या डोळ्याचे पारवे हळूच साद घालती. मंदिरातील घंटारव मधुर कानी पडते. मंदिरातील घंटारव मधुर कानी पडते. सूर्य येता माथ्यावर अवनी नटली किरणांनी. सूर्य येता माथ्यावर अवनी किरणांनी नटली. दवांचे पैंजण घालून तरु लतावेली सजली. दवांचे पैंजण घालून तरु लतावेली सजली. बघता हा नजारा मन विचलित होते. बघता हा नजारा मन विचलित होते. कवडसे उमटतात जुन्या आठवणींचे. कवडसे उमटतात जुन्या आठवणींचे. आणि ओले चिंब होतात कोपरे मनाचे. आणि ओले चिंब होतात कोपरे मनाचे.